दिवाळीत सुका मेव्याचे दर गगनाला. दिवाळी आणि वाढती थंडीमुळे भाववाढी तर ग्राहकांना चांगलाच फटका. सणासुदीचा आनंद आता महागाईच्या छायेत. दिवाळी असूनही झेंडूच्या फुलांना भाव मिळेना. हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर फुलं फेकून देण्याची वेळ. झेंडूला 10 रुपये प्रति किलो कमी भाव. कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या निमित्त म्हशी सजावटीच्या स्पर्धांचं आयोजन. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही दुचाकी चालवत पळवल्या म्हशी. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांनी वंचित बांधवांसोबत साजरी केली दिवाळी. वंचित बांधवांना दिवाळीचे फराळ स्वतः वाटप केले. परभणीत स्वरमयी दीपावली 2025 कार्यक्रमाचं आयोजन. शास्त्रीय गायक पंडित नागेश आडगावकर यांच्या अप्रतिम गायनानं रसिक मंत्रमुग्ध. दीपावली पाडव्यानिमित्त बैलांना सजवून काढली मिरवणूक. कल्याणच्या रायते गावातील परंपरा. गडचिरोलीमध्ये फॅन्सी फटाक्यांना प्राधान्य. लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी फटाके वाजवत लुटला दिवाळीचा आनंद. दिवाळी खरेदीत यूपीआय सुसाट. 3 दिवसात दररोज 73 कोटी 7 लाख यूपीआय व्यवहार. धनत्रयोदशी ते दिवाळी मोठे यूपीआय व्यवहार. जळगावमध्ये पाडव्यानिमित्त उद्योजक व्यावसायिकांकडून पाडवा पूजन. उद्योग व्यवसायाचे आणि यंत्रांचे पूजन करून व्यापाऱ्यांच्या नववर्षाला सुरुवात. दिवाळी पाडव्याला घरांचा मुहूर्त. पाडव्याला 250 घरांची नोंदणी. 200 गृहप्रवेश. तर छत्रपती संभाजीनगरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात घर खरेदीचा उत्साह वाढला. दिवाळी विक्रीने यावर्षी सर्व विक्रम मोडलेत. खरं तर इंडियाच्या दाव्यानुसार देशभरात दिवाळीत तब्बल 6.5 लाख कोटी रुपयांची विक्री. दिवाळी आणि छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या. दररोज लाखभर प्रवाशांची मुंबई, यूपी आणि बिहारकडे ये जा. पाडव्यानिमित्तानं नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी. अमरावतीत लक्ष्मीपूजनानंतर कालीमातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी. पैशांचा प्रसाद ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू. सोलापुरात पोलीस अधीक्षकांकडून दिवाळी किटचं वाटप. ऑपरेशन पहाट अंतर्गत 115 पारधी समाजातील कुटुंबासोबत दिवाळी साजरी. पंढरपूरमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रुग्णांची सेवा हीच आमच्यासाठी दिवाळी. जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि ब्रदर्सची अनोखी दिवाळी. सोलापुरातील सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखांची दिवाळी मेंढपाळ बांधवांसोबत साजरी. मेंढपाळांच्या पालावर जाऊन त्यांना फराळ वाटप करण्यात आलं. नागपूरमधील माजी आमदार राजूभाऊ पारवेंनी गोपाळ समाज बांधवांसोबत साजरी केली दिवाळी. गावात कपडे, मिठाई आणि फटाक्यांचं वाटप केलं. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानी कुटुंबियांसह दिवाळी साजरी. मोहोळ यांनी फटाके वाजवत केली दिवाळी साजरी. लक्ष्मीपूजनाला दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळला नाशिकचा आसमंत. शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी. नागपूर महापालिकेच्या बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये लाच द्यावीच लागते. लाच दिल्याशिवाय काम होत नाही. दिवाळी अधिवेशनात आयुक्तांच्या विरोधातील पुरावे मांडणार. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचा आरोप. माणगाव तालुक्यातील मांजरवणे आणि वडाची वाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. या प्रसंगी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात मनपूर्वक स्वागत करण्यात आले. मेलो तरी चालेल पण कुणाच्या पाठिंब्यावर आमदार होणार नाही. बच्चू कडू यांचा आमदार रवी राणांना प्रत्युत्तर. निवडणुकीत मनसेसोबत असण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. दिवाळीनंतर भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतील. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा येत्या 27 तारखेला मुंबईत मेळावा होणार. वरळीमधील डोम येथे मेळावा संपन्न होणार. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनंतर होणार ऑडिट. महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचं होणार ऑडिट. गुजरातप्रमाणे तूर्त कुठलाही संपूर्ण मंत्रिमंडळ बदल नाही. सूत्रांची माहिती. रायगडमध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या आदिती तटकरेंकडून पाहणी. नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्रशासनाला दिल्या सूचना. मनसेच्या दीपोत्सवाची महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून जाहिरात. जाहिरातीत श्रेय न दिल्याचा मनसेचा आरोप. ट्विट करत मनसेनं व्यक्त केली नाराजी.
जय शाह एक ट्रॉफी घेऊ शकत नाही, संजय राऊत यांची बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर टीका. महाविकास आघाडीच्या टीकेला भाजप देणार उत्तर, मतदार याद्यावरून विरोधकांची सरकारवर टीका. अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती. सत्ताधारी आमदारांना बोनस, मतदारसंघातील विकास कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. निधी वाटपात अन्यायाची परंपरा ठाकरे सरकारनं सुरू केली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. पगारी नेते संजय राऊत यांनी आरशात पाहावं, बनेंची राऊतांवर टीका. भाजपा हा शिस्तीचाच पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करू. सोलापूर भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भूमिका. सनातन धर्मांचं सर्वात मोठं नुकसान राजकीय इस्लाममुळे झालंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांनी आज खरं तर राज्यपाल आचार्य देवव्रतांची घेतली भेट. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना गुजराती नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा. चाळीसगावमध्ये माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी निधन. राजगड बंगल्यावर हजारो नागरिकांची अंतिम दर्शनासाठी गर्दी. निवडणुका डोळ्यासमोर ठेवत निधी वाटप, आमदारांना दिलेला निधी ही लाच. निधी वाटपावर संजय राऊतांचं वक्तव्य. स्वबळाच्या वक्तव्यावर भाई जगतापांचं यू-टर्न. स्वबळाबाबत बैठकीत भूमिका मांडली. मुंबईत काँग्रेसनं स्वबळावर लढायला हवं, भाई जगताप यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब दिवाळीनिमित्त कार्यकर्त्यांना भेटणार. बांद्रा मोनार्क सोसायटीमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनिल परब राहणार उपस्थित. भाजपच्या नवी मुंबई बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात. धाराशिवच्या खडकी गावात शेतकऱ्यांना 6 ते 7 लाख रुपयांचे किराणा किटचं वाटप. बिहार निवडणूक 2025 साठी 121 मतदारसंघातून एकूण 1314 उमेदवार रिंगणात. महिला मतदारांच्या आधारे जदयू बळकट. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी नवा खुलासा. जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टनं बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे महापालिकेकडे दिला होता अर्ज. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक. विकास प्राधिकरण कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिकांचं उपोषण आंदोलन. दिवाळी बोनसऐवजी सोनपापडीचे बॉक्स मिळाल्यानं कर्मचारी संतप्त. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी फेकून दिले बॉक्स. मेळघाटमधील मजुरांना 5 महिन्यांपासून मनरेगाचे वेतन नाही. आदिवासी बांधवांची दिवाळी अंधारात. वेतन मिळत नसल्यानं 5 कोटी रुपये अडकले. कोल्हापुरात भारत वीर मित्र मंडळाच्या वतीनं म्हशी पळविण्याच्या स्पर्धा सुरू. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशी पळविण्याच्या स्पर्धांचं आयोजन. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा. आज दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशी पळवण्याची स्पर्धा. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दुचाकीवर बसून पळवल्या म्हशी. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चांदीच्या दरात 8,000ची घसरण. गेल्या 7 दिवसात चांदी 33,000नी घसरली. चांदीनंतर आता सोन्याच्या भावातही घसरण. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात 6,200 रुपयांची घसरण. वर्ध्याच्या पुलगाव बस आगाराला खरं तर मिळालेल्या 3 नव्या बसचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण. वर्षभरात पुलगाव आगाराला 8 नव्या बस मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबई महानगर बनणार जगातील आघाडीची शहरी अर्थव्यवस्था. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी येथील ओपीडी आज राहणार सुरू. मात्र उद्या 23 ऑक्टोबरला ओपीडी पुन्हा बंद. जळगाव पोलीस प्रशासन 24 तास अलर्ट मोडवर. नागरिकांची दिवाळी सुरळीत पार पडावी म्हणून पोलीस कर्तव्यावर. दिवाळीला कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी सज्ज. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित शेतकऱ्यांना दिलासा. औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला 6 आठवड्यात 5,895 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले.
प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा खर्च आता जगाला करणार. ग्रामविकास विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेबसाईट विकसित करण्याच्या सूचना. धाराशिवमधील आजींकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत. पतीच्या पेन्शनमधून मदत. जेईई मुख्य परीक्षा 21 जानेवारीपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू. विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ. परीक्षा शुल्कात 50 रुपयांनी वाढ. महागाई वाढली असताना परीक्षा शुल्क वाढायला नको, पालकांची प्रतिक्रिया. सोलापुरातील मंगळवेढ्यात महालिंगराया विरोबा भेटीचा सोहळा संपन्न. राज्यासह कर्नाटकमधून 6 ते 7 लाख भाविक सहभागी. सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण. हिंगोलीच्या सेनगावात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. नागरिकांना सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे मार्गदर्शन. सिंधुदुर्गातील कणकवली फोंडा कोल्हापूर राज्यमार्गाची दुरावस्था. मार्गावर मोठमोठे खड्डे. दुचाकीस्वारांना नाहक त्रास. बीडच्या अंबाजोगाईत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. किसान सभेचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शन. यवतमाळच्या वागत इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साजरी केली काळी दिवाळी. स्वाभिमानीकडून शासन धोरणाचा निषेध करत काळी दिवाळी. अतिवृष्टीमुळे बीडमध्ये पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडलाय. दिवाळीपूर्वी भरपाई सरकारचं आश्वासन हवेतच विरलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी छावा संघटनेचं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं चटणी भाकरी आंदोलन. साताऱ्यात बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा. इडापिडा टळो, बळीचं राज्य घोषणांनी दुमदुमला परिसर. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकरी सण काळात आर्थिक चणचणीमुळे हवालदिल. त्यांना शासकीय मदतीसह हक्काच्या पीक विमा मंजुरीची प्रतीक्षा. कराड बाजार समितीत गुळाला 4,501 रुपयांचा उच्चांकी भाव. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुळ सौद्याला प्रारंभ. गुळाचा दर 5,000वर जाण्याची शक्यता. सोलापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे जमा नाही. यावेळी दिवाळी कशी करायची, शेतकऱ्यांचा सवाल. सांगलीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर सौद्यात हळदीला मिळाला उच्चांकी दर. 17,800 रुपये इतका उच्चांकी दर. वाशिममध्ये सकाळी 25 ते 20 रुपये किलोनं. तर या भावानं विकली जाणारी झेंडूची फुलं दुपारी 10 रुपयांवर. पावसामुळे विक्रेत्यांचं नुकसान. पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ सौद्यांना सुरुवात. तर कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात गुळाची आवक. राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. सिंधुदुर्गात भात शेती पाण्याखाली. अवकाळी पावसानं भात शेतीचं नुकसान केलंय. शेतात देशातील खरं तर उच्च आणि जिल्हा न्यायालयांमध्ये दिव्यांग महिला आणि बालकांच्या शौचालयांची सुविधा नाही. देशातील सर्व हायकोर्टाचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये धुक्यांचे परिणाम. ताजमहाल धुक्यांमुळे झाकला गेलाय. तर गोरखपूरमध्ये स्वच्छ हवामानाचा अंदाज. बिहारमध्ये सायबर फसवणुकीच्या कारवाईत चहावाल्यांचं घरात सापडलं कोट्यावधींचं घबाड. कारवाईत 1 कोटी रुपये, लाखोंचे दागिने आणि 85 एटीएम जप्त. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी. 1,88,500 रुपयांच्या सोन्या चांदीचा ऐवज लंपास. पोलिसांचा शोध सुरू. घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई. सुरक्षा रक्षकांनी रोखल्याचा तरुणाचा आरोप. वसईच्या किल्ल्यावरील व्हिडिओ व्हायरल. अमरावतीत 500 रुपयांच्या बनावट नोटा. आतापर्यंत 83,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. 6 आरोपी नट. नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर फसवणुकीत नागरिकांना 9 महिन्यात 22 कोटींचा गंडा. आतापर्यंत पोलिसांकडून फक्त 1,42,00,000ची रिकव्हरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून मुलगा आणि सुनेकडून आईला मारहाण. या प्रकरणी मुलासह सुनेवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये बस रद्द केल्याच्या रागातून वाहकाला मारहाण. मारहाणी प्रकरणी मुलगा आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल. फुगे विकणाऱ्या महिलेचं बाळ अज्ञातानं पळवलं. सांगलीतील विश्रामबाग चौकात घडली घटना. पोलिसांकडून बाळाचा शोध सुरू. भिवंडी शहरात दुचाकी चोराचा डाव फसला. बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये पार्क गाड्यांना मास्टर की लावून खोलण्याचा प्रयत्न. एकही दुचाकीला चावी लागली नाही. चोराला चोरी न करताच जावे लागले. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडच्या वडवणी तालुक्यात विहिरीत पडलेल्या काळविटाला गावकऱ्यांनी जीवनदान दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या केरळ दौऱ्यात मोठी दुर्घटना टळली. हेलिकॉप्टरचं लँडिंग होताना हेलिपॅडचा एक भाग जमिनीत रुतला. सुदैवानं दुर्घटना टळली. पुण्याच्या भोर गावाजवळ फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरलेल्या कोल्ह्याचा महामार्गावर अपघात. स्थानिक वन्यजीव रक्षक आणि वनविभागानं कोल्ह्याला रेस्क्यू केलाय. दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या. दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांमुळे वंदे भारतला फटका. मुंबईची हवा वाईट श्रेणीत. मुंबई आणि उपनगरातील हवा गुणवत्तेला मोठा फटका. फटाक्यांचा अत्याधिक वापर आणि स्थिर हवामान यामुळे हवेची वाईट श्रेणी. सारसबागेतील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात धक्का लागल्यामुळे 2 गटात वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला. नागपुरात रात्री 8 रस्ता चौकातील रिलायन्स दुकानाला भीषण आग. आगीत लाखोंच्या मालाचं नुकसान. फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. पदोन्नती देण्याऐवजी मानवी खर्च दिनांक देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान. मॅटमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना पदोन्नती देण्याची मागणी. पोलीस पदोन्नतीच्या प्रतीक्षेत. मेट्रो 2B चे येत्या आठवड्यात लोकार्पणाची तारीख लवकरच जाहीर. सचिन तेंडुलकरपेक्षा 5,000 धावा जास्त केल्या असत्या. ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू मायकल हसी याचा मोठा दावा. गोव्यात 31 ऑक्टोबरपासून रंगणार फिडे विश्वचषक स्पर्धेच्या लोगो आणि गीताचं मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून अनावरण. आयुष्मान खुरानाच्या थामा चित्रपटाची पहिल्याच दिवशी 24 कोटींची कमाई. थामा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती. दीपिका आणि रणवीर सिंगची मुलगी दुआची सोशल मीडियावर झलक. दीपावलीच्या मुहूर्तावर इंस्टाग्रामवर पोस्ट करत दीपिका आणि रणवीरनं दाखवला मुलीचा चेहरा. मुंबईत महायुती एकत्र निवडणूक लढणार. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. राज्यात काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय. विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून महायुतीची रणनीती. अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालयात महिलेचा मृत्यू. संजय राऊतांनी घेतली महिलेच्या मृत्यूची दखल. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हृदयविकाराच्या धक्क्यानं पुण्यातील राहत्या घरी निधन. तुळजापुरात राज्यभरातील भाविक दाखल. दिवाळी पाडव्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी. रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. साताऱ्याच्या कोयना विभागातील घटना. वनविभागाविरोधात ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. बच्चू कडू रवी राणांमध्ये शब्दबाण. बच्चू कडू यांचं कर्तव्य काय? बच्चू कडूंनी फक्त सरकारकडून मलिदा खाल्ला. रवी राणांचं बच्चू कडूंवर संताप. हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बांधवांना कपडे आणि मिठाईचं वाटप. युतीत लढा अथवा स्वबळाचा नारा द्या. महायुतीचा सामना तुम्ही करू शकणार नाही. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांचं भाई जगतापांना आव्हान. रत्नागिरीत ऐन दिवाळीत महावितरण कंपनीची वीज सेवा खंडित. वीज पुरवठा खोळंबल्यामुळे शहरातील व्यावसायिकांवर परिणाम. आमदार विजयसिंह पंडितांच्या घरी दीपावलीच्या फराळाला आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती. एकमेकांना दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा. या
या बातमीसह महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपण इथेच संपते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.